न्यू एंट्रीज ला जायचं, कारण नवीन तयार करायचं आहे सगळं. हे तर आठवायला पाहिजे तुला. पहिल्यांदा ते विचारतो कुठल्या चार्ट ऑफ अकाउंट साठी तुम्ही तयार करताय. तुझा चार्ट ऑफ अकाउंट कोणता आहे? टाटा महिने. इथे बघायला नको, तुझ्या डोक्यात फिक्स पाहिजे आता. NE1. अकाउंट ग्रुपचं नाव काय? करंट अकाउंट. मग CU त्याचं काहीतरी शॉर्टकट डिजिट करायचं. करी तयार कर, करी फिश करी. ते झालं, ते विसरायचं आता. मागच राहायचं. 4च डिजिट लागतात. बस कर. CA01 कर. CA01 जा. नाव लिही, करंट असेट. करंट असेट फॉर मयूर ट्रेडिंग. हे कधी कधी असं ना डिटेलमध्ये लिहा, म्हणजे तुम्हाला नंतर कळतं बरोबर ते कुणाचं आहे असं फॉर्म. करंट असेट झालं. आता ते बस तेवढंच राहू दे. आता फ्रॉम अकाउंट अँड टू अकाउंट कुठून कुठपर्यंत करणार आहे ते नंबर रेंज विचारते. किती अकाउंट तयार करायचं आपल्याला? समजा 10. तर मग आपण 1 ते 10 करून ठेव. 1 लिही, त्याच्या पुढे 10 लिही. शॉर्टकट नंबर देऊया आपण. 1 नाही 1 आणि शेवटचं 10. हे झालं करंट असेटचं. आता एक एक्सपेन्सचं कर. परत एकदा NE1. एक्सपेन्स साठी नाव कोड. आणि घरी गेल्यावर आज जरा करा प्रॅक्टिस दिवसभर. फिरायला जाऊ नको कुणाकडे. EXP घेतली. EXP1. EXP1. एक्सपेन्सेस फॉर मयूर ट्रेडिंग. 11 ते 20 कर. हे बरोबर आहे का केलेलं? अरे बरोबर आहे का? तिनं चार्ट ऑफ अकाउंटची लेंथ किती दिली आहे? 3 मग बरोबर कसं होईल? 001 करायला लागेल किंवा 100 करायला लागेल. त्याला 1 घेऊन चालणार नाही. वरचं के 3 डिजिट लागतात त्याला. 001 आणि 010 टाक. 010 इथे 011 011 020. कर सेव. आता याचा फोटो काढून ठेव, जो तू कधी बघणार नाहीयेस. नाहीतर लिहून तरी ठेव. फोटो काढ की यार, द्या की फोटो कोणतरी. कॅमेरा लिहिले का? लिहिलंच ना? लक्षात येईल नंतर. चला पुढे. पुढची स्टेप काय सांगा?